नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट 2025 यामध्ये आपल्याला बघा आता प्रेफरन्स जे आहे तर ते प्रेफरन्स आलेले आहे. यामध्ये 2 टाइप्स आहेत. एक आहे प्रेफरन्स फॉर फेज फर्स्ट विदाउट इंटरव्ह्यू आणि दुसरा आहे प्रेफरन्स फ्रॉम फेज फर्स्ट विथ इंटरव्ह्यू. आता तुम्हाला माहित आहे आपले 2 फेज होणार आहे. फेज फर्स्ट आणि फेज सेकंड. आता जो चालू आहे तर तो फेज फर्स्ट आहे. म्हणजेच राउंड फर्स्ट म्हणू शकतो आपण त्याला. आता यामध्ये आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहे. हा आपल्याला टप्पा जो आहे तर तो यामध्ये बघायचा आहे. मग त्यामध्ये 2 दिलेले आहे विथआऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू. असे 2 हे आहेत स्लॉट्स आहेत. तर दोन्हींचे जे आहे तर ते आपल्याला काय करायचे आहे प्रेफरन्स जे आहे तर ते लॉक करायचे आहे. विथआऊटचे सेपरेट आणि विथ इंटरव्ह्यूचे सेपरेट अशा प्रकारे दोन्ही स्लॉट जे आहे तर ते आपल्याला प्रेफरन्स लॉक करायचे आहे. आता त्यासाठी बघा आता सुरुवातीला लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला वेबसाईट जी आहे तर ती दिसणार आहे. वेब पेज अशा प्रकारे दिसणार आहे. आता त्यामध्ये आता सुरुवातीला आपण काय करूयात प्रेफरन्स फ्रॉम फर्स्ट विदाउट इंटरव्ह्यू. ओके. तर याचा आहे ना आपण बघूयात विदाउट इंटरव्ह्यूचं लॉक कशा प्रकारे करायचं आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यूचं कशा प्रकारे लॉक करायचं ते आपण बघणार आहोत. आणि त्या अगोदर सुरुवातीला जर तुम्ही तुमच्याकडे सेल्फ सर्टिफिकेट म्हणजे सुरुवातीला तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलं होतं, सेल्फ सर्टिफिकेट केलेलं होतं, त्याची जर प्रिंट नसेल तर या ठिकाणी तुम्हाला प्रिंट पण अवेलेबल भेटणार आहे. इथे बघा प्रिंट सेल्फ सर्टिफिकेट ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आता मेन मुद्द्याचं आता बघूयात. प्रेफरन्स फ्रॉम फेज फर्स्ट त्यामध्ये सुरुवातीला काय करायचं आहे या ठिकाणी बघा. विंडोच्या राइट साइडला तुम्हाला दिसत असेल जनरेट डिलीट प्रेफरन्स यावर क्लिक करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जनरेट अँड डिलीट प्रेफरन्स यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे पेज जे आहे तर ते ओपन झालेले दिसेल. यामध्ये वरती टॅब्स आहे डिलीट जनरेट प्रेफरन्स आणि डाउनलोड जनरेट प्रेफरन्स. सुरुवातीला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. जर वेबसाईट स्लो असेल तर थोडा वेळ लागू शकतो. परंतु त्या पेजवर तुम्हाला काय राहायचं आहे, स्टेबल राहायचं आहे. त्यावेळेस तुमचं डाउनलोड होणार आहे. हे झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जे काही प्रेफरन्स जे आलेले आहेत, काहींना जे विथआऊट इंटरव्ह्यू जे आहे, तर ते आपल्याला प्रेफरन्स किती द्यायचे आहे, मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला 100 प्रेफरन्स आपण देऊ शकतो विथआऊट इंटरव्ह्यूला. ओके. आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यूला आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे मॅक्सिमम आपल्याला 50 प्रेफरन्स द्यायचे आहे. परंतु काही विद्यार्थ्यांना आता समजा आता विथआऊट इंटरव्ह्यूचं बघत आहोत, बरोबर? विथआऊट इंटरव्ह्यूला आपल्याला 100 द्यायचे आहे. काही विद्यार्थ्यांना 300 येऊ शकतात, काहींना जास्त पण येऊ शकतात. डिपेंड करतं तुमच्या क्वालिफिकेशननुसार आणि मार्क्स तर नाही, क्वालिफिकेशननुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार ते जे काही व्हॅकन्सी आहेत, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काहींना जास्त येतील, कमी येतील, काहींना 10 येतील, काहींना 20 येतील, 30 येतील. अशा प्रकारे पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आलेला आहे. काहींना 70 आलेलं आहे, 60 आलेलं आहे, काहींनी 110 अशा प्रकारे आलेले आहे. आपल्याला फक्त त्यामध्ये 100 आणि ज्यांना कमी असेल त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सॉर्टिंग करायचं आहे. ते तुम्ही केलेलंच असेल. बरोबर आहे. डिस्ट्रिक्टनुसार तुमच्या जवळच्या ज्या कॉलेजेस वगैरे असतील किंवा सिटीमध्ये एखाद्या ज्या ठिकाणी तुम्हाला काम करायला आवडेल आणि काही जे आपले टीचर्स आहेत, तर त्यांचं काय आहे, की जिथं भेटेल तिथे पण जायला तयार आहेत. असे पण काही खूप सारे शिक्षक आपले आहेत. तर यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला आता सुरुवातीला तुमचं डिस्ट्रिक्ट या ठिकाणी जे आपल्याला प्रेफरन्स दिलेले आहे ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पुढे बघा इकडे स्क्रोल केल्यानंतर इथं व्ह्यूचं आयकॉन दिलेलं आहे. त्यापुढे जाऊन तुम्ही बघू शकता तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत. का ओपन मधून तुम्हाला त्यासाठी अप्लाय करू शकता. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता. आता त्यानंतर हा तुमचा अभ्यास आता 1-2 दिवस झाले तुमचा झालेलाच असेल. आता त्या पुढचं काय करायचं आहे आपल्याला बघा सेव्ह आणि नेक्स्ट हे जे बटन आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता प्रेफरन्स तुम्ही लिहून घेतलेले असणार आहे. कोणत्या कॉलेजला पहिलं प्रेफरन्स द्यायचं आहे, दुसऱ्या, तिसरा अशा प्रकारे तुम्ही केलेलं असेल. आता काय करायचं आहे तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे पेज जे आहे तर ते ओपन झालेलं दिसेल. यामध्ये आपल्याला काय-काय दिलेलं आहे बघा. डिस्ट्रिक्ट म्हणजे जसं तुम्ही जर सी-ई-टीचे जर कॅपराऊंडचे जर फॉर्म फिल केलेले असतील तर तुम्हाला नक्कीच हे तुम्हाला जमणार आहे. एकदम सोपं आहे. खूप सारे यूट्यूबर जे आहेत तर ते तुम्हाला सुरुवातीला घाबरून देत असतात.
त्याकडे लक्ष न देता एकदम इझी आहे आणि सोपं-सोपं करून दिलेलं आहे. जसं फिल्टर आपण यूज करत असतो एखादं प्रॉडक्ट घेण्यासाठी, सेम अशा प्रकारे सुरुवातीला डिस्ट्रिक्ट निवडा, एज्युकेशन लेव्हल वगैरे त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता अशा प्रकारचे पेज आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा. यामध्ये डिस्ट्रिक्ट तुम्ही डिस्ट्रिक्टनुसार आता तुम्ही तुम्ही तुम्हाला जे काही प्रेफरन्स द्यायचे आहे, तर ते व्यवस्थित तुम्ही सिक्वेन्सला लिहून दिलेले असणार आहे. म्हणजे मी एका कागदावर त्याचं कच्चं काम केलेलंच असणार आहे. आता सुरुवातीला काय करायचं आहे, आपण डेमोसाठी ह्या विद्यार्थ्याचा आपण घेतलेला आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला काय करूयात आपण, समजा नाशिक घेऊयात किंवा सर्व ऑल घेतले तरी चालेल. बघा ऑल घेऊयात आणि सर्च प्रेफरन्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही डिस्ट्रिक्टनुसार सुद्धा जाऊ शकता. बघा, अशा प्रकारे तुम्ही आता या विद्यार्थ्याला कमी प्रेफरन्स आहे, त्यामुळे आपण ज्या विद्यार्थ्यांना कमी प्रेफरन्स आहे, डायरेक्ट तुम्ही ऑल शो म्हणजे सर्च प्रेफरन्स यावर जर क्लिक केलं ऑल करून, तरी तुम्ही व्यवस्थित बघू शकता. आणि ज्यांना जास्त असतील, 100 असतील, 200 असतील, 300 असतील, अशाने काय करायचं आहे डिस्ट्रिक्टनुसार सुरुवातीला तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. त्यानंतर एज्युकेशन लेव्हल सेकंडरी आहे की हायर सेकंडरी आहे, हे सिलेक्ट करा. त्यानंतर मीडियम सिलेक्ट करा, मराठी वगैरे किंवा ऑल राहू द्या या ठिकाणी. आणि डेजिग्नेशन जे आहे ग्रॅज्युएट टीचर म्हणजे 9 ते 10 की हायर सेकंडरी 11वी-12वी यासाठी आहे. तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता बघा ज्यांचे प्रेफरन्स कमी असतील तर त्यांना डायरेक्ट तुम्ही ऑल करून घ्या आणि डायरेक्ट तुम्ही प्रेफरन्स जे आहे तर ते देऊ शकता. आता या ठिकाणी बघा आपण डेमोसाठी या ठिकाणी बघा आपल्याला नाशिक जिल्हा घ्यायचा आहे. ॲडिशनल कमिशनर या ठिकाणी 8 नंबरला आहे. 1 मिनिट. या ठिकाणी सायन्सची जागा आहे. त्यानंतर अजून बघूयात. या ठिकाणी बघा नाशिकचे आपण बघूयात. एकदा हे सिलेक्ट करून घेऊयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे काही प्रेफरन्स जे आहे, जे सिलेक्ट करायचे आहे आणि काही तुम्हाला सिलेक्ट करायचे नसतील, तर ते यामध्ये तुम्हाला जे सिलेक्ट करायचे आहे, ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. जरी सिक्वेन्स उलटा-पालटा झाला तरी काही अडचण नाही. तर यामध्ये काय करायचं आहे बघा, तुम्ही जर प्रेफरन्स जर डाउनलोड केलेला असेल, त्याची एक प्रिंट काढून घ्या. प्रिंट काढल्यानंतर त्याच्यावर पेनाने किंवा सीसनं जे आहे, तर व्यवस्थित रेफरन्स देऊन घ्या. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तर या ठिकाणी बघा आता आपण ही डेमोसाठी बघा 2 नंबर घेऊयात, एक 3 नंबर घेऊयात. त्यानंतर 7 नंबर. ओके. त्यानंतर नंतर आपल्याला ते प्रेफरन्स जे आहे सिक्वेन्सला लावता येतात. तर सुरुवातीला बघा 8 नंबर घेतलेला आहे. त्यानंतर 10 नंबर घेऊयात. त्यानंतर 15 नंबर. त्यानंतर अजून कोणता आहे? 16 नंबर आहे. त्यानंतर डायरेक्ट 22 नंबर. अशा प्रकारे तुम्हाला जे सिलेक्ट करून तुम्ही आता त्याची माहिती वगैरे सर्च पण केलेली असेल त्यानंतर आपण हे जे आहे तर ते सिलेक्ट करत आहोत. त्यानंतर सुरुवातीला जे आपण डाउनलोड प्रेफरन्स केले आहे त्याची पीडीएफची प्रिंट काढून घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला हे व्यवस्थित जमणार. हा. त्यानंतर 24 नंबर. त्यानंतर आहे 27 नंबर. 28 नंबर घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण सिलेक्ट करून घेतलेला आहे. आता हे जे काही सिलेक्ट केलेलं आहे, जे आपल्याला जे सिलेक्ट करायचे आहे कॉलेजेस तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी बघा खाली तुम्हाला ॲड सिलेक्ट प्रेफरन्स नावाची टॅब दिसत आहे. तर यावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे बघा तुम्हाला पॉपअप जो आहे तर तो शो होणार आहे. इन्फॉर्मेशन सिलेक्ट प्रेफरन्स ॲड सक्सेसफुल अशा प्रकारेचा मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. तर ओके बटनावर क्लिक केल्यानंतर बघा, हे जे काही सिलेक्ट केलेलं आहे, तर हे सिलेक्ट केलेले बघा खाली तुम्हाला दिसतील. आपण अ, वरती काय सिलेक्ट न केले नंतर पण सुद्धा तुम्ही काय करू शकता, याच्यावर क्लिक करून परत ॲड करू शकता. समजा मला वाटलं, की आता याच्यातला एखादा मुंबई आता या ठिकाणी मुंबईचं घ्यायचं आहे. यावर क्लिक करायचं आहे आणि ॲड सिलेक्ट प्रेफरन्सवर क्लिक करायचं आहे. परत ते खाली दिलेल्या यामध्ये टोटल म्हणजे सिलेक्ट प्रेफरन्स बाय यू यामध्ये ॲड होणार आहे.
अशा प्रकारे तुम्ही ऍड करू शकता. आता हे माझे 11 जे आहे तर ते 11 ऍड झालेले आहेत. ओके. आणि जर तुम्हाला यामधलं जर एखादं डिलीट करायचं असेल त्यावर सिलेक्ट करा आणि या ठिकाणी बघा डिलीट सिलेक्ट प्रेफरन्स यावर तुम्ही क्लिक करू शकता. ओके. अशा प्रकारे सिलेक्ट केले डिलीट पण करू शकता किंवा त्यामध्ये ऍड पण करू शकता. वरती जे आहे तर त्या राहिलेले जे आहे तर ते पण तुम्ही ऍड करू शकता. परंतु आपल्याला 11 घेतलेला आहे. ठीक आहे. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे सिलेक्ट केलेले जे आहे तर ते तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आता तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहे. 1, 2, 3, 4 अशा प्रकारे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहे. आता हे माझे फायनल झालेले आहे 11. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटन तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपली जी स्टेप आहे, 3rd नंबरची स्टेप चालू आहे. या ठिकाणी बघा, आपलं प्रेफरन्स फॉर्म फेज विदाऊट इंटरव्ह्यू त्यामध्ये जनरेट प्रेफरन्स आपण केलं, त्याने सिलेक्ट पण केलेले आहे. आता बघा या ठिकाणी ब्लू कलरची पट्टी दिसत आहे त्या टॅबला म्हणजे सिलेक्ट झालेली आहे. असाइन प्रेफरन्स आता आपली स्टेप कोणती आहे? असाइन प्रेफरन्स. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? यामध्ये बघा याच्यावर सिलेक्ट केल्यावर याला 1 नंबर जाणार आहे. यानंतर इकडं खाली जर केलं तर याला 2 नंबर जाणार आहे, 3 नंबर अशा प्रकारे. तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे ते डिसिलेक्ट पण इथून करू शकता किंवा या ठिकाणी रिसेट प्रेफरन्स यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही अ, जे प्रेफरन्स आहे तर ते डिसिलेक्ट करू शकता किंवा रिसेट करू शकता. आता जो मी डिसिलेक्ट केलेला आहे, जे तुम्ही जी प्रिंट काढलेली होती, त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, प्रेफरन्स द्यायचे आहे. आता या ठिकाणी बघा, फर्स्ट प्रेफरन्स जो आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी अ, आपण हे जे डेमोसाठी घेतलेलं आहे, यामध्ये आपण करूयात. या ठिकाणी फिक्स या ठिकाणी बघा, एक नाशिक याला फर्स्ट देऊयात. त्यानंतर ॲडिशनल कमिशनर नाशिक परत ओके. त्यानंतर 3 नंबर नाशिक परत ओके. त्यानंतर पुणे, पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर ठाणे, ठाणे ॲडिशनल कमिशनर हायर सेकंडरी. ओके. त्यानंतर ठाणे, त्यानंतर अहिल्यानगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर नाशिक, त्यानंतर नाशिक आणि शेवट अहिल्यानगर. अशा प्रकारे आपल्याला प्रेफरन्स दिलेला आहे. आता हे जे प्रेफरन्स आहे बघा, वरती 3 नंबर, 8 नंबर, 10 नंबर असे तुम्हाला दिसतील. अशा वेळेस काय करायचं आहे, या या ठिकाणी बघा, शॉर्ट प्रेफरन्स या ब्लू कलरची टॅब जी आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला 1 नंबरला कोणतं दिलेलं आहे बघा. आता यावर जर क्लिक केलं, तुम्हाला 1 नंबरला कोणतं दिलेलं आहे, तुम्ही कॉलेज, 2 नंबरला कोणतं दिलेलं आहे, 3 नंबरला कोणतं दिलं, सॉरी कॉलेज म्हणतोय मी, स्कूल समजून घ्या तेवढं. तर कोणतं स्कूल दिलेलं आहे किंवा एखादं जर ज्युनियरचं असेल तर ते कॉलेज असू शकतं. अशा प्रकारे शॉर्ट लिस्टिंग तुमचे स्कूल किंवा जे काही तुम्ही निवडलेले आहे तर ते होणार आहे. या ठिकाणी ब्लू कलरची जी टॅब आहे, शॉर्ट प्रेफरन्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिक्वेन्सनं तुम्हाला जे तुमचे प्रेफरन्स जे आहेत ते दिसणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले जे शॉर्ट प्रेफरन्स जे आहे तर ते सक्सेसफुली झालेले आहे. या ठिकाणी बघा इन्फॉर्मेशन प्रेफरन्स शॉर्टेड सक्सेसफुल या ठिकाणी ओके बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे बघा 1 नंबरला कोणतं दिलेलं आहे, म्हणजे कॉलेज दिलेलं आहे का स्कूल दिलेलं आहे बघून घ्या या ठिकाणी. अशा स्क्रोल करून व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे, बघून घ्यायचं आहे. तुमचे जे काही कॉलेजेस आहेत तर ते सिक्वेन्सनं आलेले आहेत का एकदा चेक करून तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यानंतर अ, एकदा आपण चेक करून घेऊयात. ठाणे, त्यानंतर 2 ठाणे, त्यानंतर अहिल्यानगर, CSM आणि नाशिक, अहिल्यानगर. अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट केलेले एकदा क्रॉस चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आता जर झालेलं असेल कन्फर्म नक्की, तर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या टॅबवर किंवा बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता
पुढची जी स्टेप आहे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता असाइन प्रेफरन्स ही स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता आहे रिअरेंज प्रेफरन्स. जर तुम्हाला रिअरेंज करायचे असतील तर करू शकता. कारण आपण असाइन प्रेफरन्स करत असताना अशा प्रकारे आपण दिलेले होते. आता वरती काय-काय दिलेलं आहे बघा. प्रेफरन्स स्टॅटिस्टिक्स. टोटल किती होते आपल्याला 31 प्रेफरन्स आलेले होते या विद्यार्थ्याला. म्हणजे शिक्षकांना 31 जे आहे तर ते प्रेफरन्स आलेले होते. त्यापैकी त्यांनी असाइन म्हणजे सिलेक्ट किती केलेले आहे त्यामधले 11 केलेले आहे. आणि नॉट असाइन किती आहे 20 आहे. अशा प्रकारे त्यांनी स्टॅटिस्टिक दिलेलं आहे. ओके. आता वरती बघा असाइन प्रेफरन्स म्हणजे तुम्हाला जे लागतात तर ते या ठिकाणी 11 दिलेले आहे. आणि नॉट असाइन या ठिकाणी बघा नॉट असाइन प्रेफरन्स लिस्ट या ठिकाणी खाली दिलेली आहे. तर ही तुम्हाला लागत नाही. अशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे. व्यवस्थित बघून घ्या एकदा. कन्फर्म असाल तर खाली काय करायचं आहे, खाली स्क्रोल करून बघा या लिस्टच्या खाली सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्हाला यामध्ये सुद्धा काही एडिट चेंजेस करायचे असेल तर डिलीट प्रेफरन्स करून तुम्ही या ठिकाणी डिलीट करू शकता. परंतु तुम्ही जर असाइन प्रेफरन्स करताना व्यवस्थित दिलेला असेल तर काही अडचण येणार नाही. आता बघा पुढची स्टेप आपण बघूयात आता सेव्ह आणि नेक्स्ट आपल्याला करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा खूप सारे इझी स्टेप्स आहेत. तुम्हाला घर बसल्या सुद्धा तुम्हाला व्यवस्थित हा फॉर्म सुद्धा व्यवस्थित भरता येणार आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो YouTubeला खूप सारे युट्यूबर जे आहेत तर ते इन्फॉर्मेशन तेच इन्फॉर्मेशन टाकत असतात. त्याला काहीच महत्त्व नाही. जे आपल्याला इम्पोर्टंट जे आहे तर ते प्रेफरन्स लॉक करणे. त्या रिलेटेड जर माहिती असेल तर बघा जास्त काही विचार करू नका. फक्त तुम्हाला जे काही प्रेफरन्स आलेले आहे कॉलेजेसची त्याची ॲड बघायची आहे तुम्हाला. तुमच्या कास्टनुसार तुम्हाला जागा आहेत का? रिझर्व्हेशननुसार तुम्हाला जागा आहेत का? तुमच्या सब्जेक्टनुसार जागा आहेत का? हे व्यवस्थित फक्त तुम्हाला चेक करायचं आहे. एवढंच काम आहे आणि त्यानुसार वेबसाईट जर स्लो असेल, थोडा वेळ ज्या ठिकाणी फास्ट नेटवर्क असेल, स्पीड चांगला असेल नेटवर्कचा, अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. आता हा जो मी फॉर्म भरत आहे, तर हा फॉर्म भरत असताना खूप वेळा रिफ्रेश जे आहे तर ते काय म्हणतात लोडिंग घेत असतं. तर वेट करत जा, होऊन जाईल तुमचं. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, परत आपल्याला तेच पेज जे आहे, रिअरेंज पेज जे आहे, तर ते आलेलं आहे. परत आपल्याला काय करायचं अशा वेळेस नेटवर्क इश्यू असू शकतो किंवा काही एरर जे आहेत, तर ते येत असतात. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर परत तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवट फायनल आता लॉक प्रेफरन्सचं हे पेज जे आहे, तर ते आलेलं आहे. यामध्ये बघा असाइन प्रेफरन्स तुम्ही जे 11 दिलेले आहे, त्याचे नाव लिस्ट तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. त्यानंतर नॉट असाइनचं पण तुम्हाला या ठिकाणी दिसून जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, डिक्लेरेशनमध्ये या ठिकाणी चेक बॉक्स आहे, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचे हे प्रेफरन्स जे आहे, तर ते लॉक करायचे आहे. आणि त्यानंतर परत जर तुम्हाला वाटलं की अनलॉक करायचं आहे, तरी तुम्ही करू शकता. तसं तुम्हाला जी इन्फॉर्मेशन जे आहे, त्याने दिलेलं होतं, तर त्यामध्ये दिलेले आहे. तर सध्या बघा या ठिकाणी चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि लॉक प्रेफरन्स या टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं पेज जे आहे तर ते ओपन झालेलं दिसेल. त्यामध्ये बघा इन्फॉर्मेशन इट इज नेसेसरी टू चेक ऑल प्रेफरन्स सिक्वेन्स अरेंज प्रॉपरली प्रेफर यू कॅनॉट बी चेंज मॉडिफाय आफ्टर दे लॉक आर यू शुअर यू वॉन्ट टू लॉक युअर प्रेफरन्स म्हणजे तुम्ही एकदा तुमचे प्रेफरन्स बघून घ्या आणि तुम्ही फायनल जे आहे ते प्रेफरन्स लॉक करायचे आहे का त्यासाठी येस तुम्हाला बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता फायनल व्हेरिफाय ओ-टी-पी. ज्यावेळेस तुम्ही लॉक प्रेफरन्स करशाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर हा दिलेला कॅप्चा कोड जो आहे तर तो कॅप्चा कोड एंटर कॅप्चा कोड या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे आणि व्हेरिफाय ओ-टी-पी या टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ओ-टी-पी आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला लॉक काय करायचं आहे, तुमचे प्रेफरन्स लॉक करायचे आहे. लॉक झाल्यानंतर अशा प्रकारचे पेज तुमच्या पुढे ओपन झालेले दिसेल.
बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे डाउनलोड लॉग प्रेफरन्स या टॅबवर क्लिक करून तुम्ही तुमची लॉग प्रेफरन्स काय करू शकता? डाउनलोड करून घेऊ शकता. अशा प्रकारे या संपूर्ण स्टेप होत्या. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल अंतर्गत टीचर रिक्रुटमेंट 2025 ही जी रिक्रुटमेंट आहे, तर त्याचे ब्लॉक प्रेफरन्स कशाप्रकारे करायचे, तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.